मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजूनही तुमच्या खात्यात जमा झाला नाहीये का? किंवा तुमची ई-केवायसी प्रक्रिया अर्धवट राहिली आहे का? सध्या महाराष्ट्रातील लाखो महिला याचं टेन्शनमध्ये आहेत. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण राज्य सरकारने यावर एक अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतलाय. हा नेमका निर्णय काय आहे आणि तुमचा रखडलेला हप्ता तुम्हाला कसा मिळणार पाहूयात या व्हिडिओमधून. सगळ्यात आधी आपण हे समजून घेऊया की ही अडचण नक्की का निर्माण झाली. सरकारने या योजनेच्या पारदर्शकतेसाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत सर्व महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्याची मुदत दिली होती. ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन करायची होती, पण प्रत्यक्षात काम करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्या. अनेक महिलांनी केवायसी करताना माहिती भरण्यात चुका केल्या, तर काहींनी तांत्रिक माहिती अभावी चुकीचा पर्याय निवडला. यामुळे झालं असं की तुमची ई-केवायसी सिस्टीममध्ये पूर्ण झालीच नाही. तुम्ही या योजनेसाठी पात्र असूनही केवळ एका चुकीच्या पर्यायामुळे तुमचं नाव यादीत मागे पडलं आणि तुमचा हप्ता रखडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून अशा हजारो तक्रारी आल्या की मुदत संपली तरी तांत्रिक बिघाडामुळे आमची केवायसी होऊ शकली नाहीये. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आता प्रशासनाला खूप महत्त्वाचे आदेश दिलेत. हा निर्णय असा आहे की ज्या महिलांची ई-केवायसी तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होऊ शकली नाहीये, त्यांची आता प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे. याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला पुन्हा महा ई-सेवा केंद्रावर किंवा मोबाईलवर प्रयत्न करत बसण्याची गरज नाहीये. राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. आपल्या भागातील अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून या महिलांची प्रत्यक्ष तपासणी केली जावी. अंगणवाडी ताई स्वतः तुमच्या घरी येतील किंवा तुम्हाला बोलावून तुमच्या कागदपत्रांची प्रत्यक्ष खातरजमा करतील. ज्या महिलांना डिजिटल फॉर्म भरताना अडचणी येत होत्या किंवा ज्यांच्या माहितीमध्ये चूक झाली होती, अशा सर्व त्रुटी आता प्रत्यक्ष भेटीत दूर केल्या जातील. ज्या महिलांना डिजिटल फॉर्म भरायला अडचण येत होती त्या आता या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाहीत. अंगणवाडी ताईंच्या मदतीने तुमची माहिती दुरुस्त केली जाईल आणि तुमचा रखडलेला हप्ता पुन्हा सुरू होईल. ही माहिती तुमच्या ओळखीच्या सर्व महिलांना नक्की पाठवा, जेणेकरून त्यांचं टेन्शन सुद्धा कमी होईल.